श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या भक्तिमय या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सर्वांना सुखात आनंदात हसत खेळत ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना. हे ज्ञानादूत स्वामी भक्तापर्यंत पोथीच्या स्वरूपात पोचले आहे. ही सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला घेऊन जात आहे जिथे तुमचा उद्धार होईल. तुम्ही माझ्या चमत्कारापासून दूर नाही. माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे तुमच्या कल्याणाचे आहे. थोडा वेळ बाळा, ऐकून घे, भाग्यवंत ठरशील. स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत. जो भक्त श्रद्धायुक्त अंतकरणाने या पोथीचे नित्य वाचन व सप्ताह पारायण करील, मोक्षाचा मार्ग निश्चित लाभेल. हे सद्गुरू श्री स्वामी समर्थाचे अभिवचन आहे. याचे निरंतर स्मरण ठेवावे. स्वामीवर विश्वास ठेवून कृती करायची आहे. जाणून घेण्यासाठी पुढील संदेश पूर्ण ऐकून घ्यावे, कळेल. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांनी प्रकट होऊन आपली पहिली लीला ही मुलांना दाखवले. यावरून स्वामींना बालकाविषयी ममता व स्नेह आहे याची जाणीव होते. बालक स्वरूपात प्रत्यक्ष परब्रह्म भेटला, त्यांच्याशी खेळला. यावरून परब्रह्माचे अर्धांग करुणा स्वरूप प्रकट होते. स्वामी महाराजांनी मुलाचा उद्धार केल्यानंतर छेली या गावातील लोकांचा उद्धार केला. ग्रामस्थांना अनेक लीला दाखवल्या. स्वामीच्या आगमनाने छेली गाव गोकुळ बनले. जे भाग्य गोकुळवासियांना भगवान श्रीकृष्णामुळे प्राप्त झाले, तेच भाग्य छेलीवासियांना स्वामी कृपेने मिळाले. स्वामीच्या नाना लीला, असंख्य खेळ याचे साक्षीदार होण्याचे महत्तम भाग्य मिळाल्यामुळे छेलीवासियाचे भाग्य विलक्षणच बनले. पंचक्रोशीतील ग्रामस्थाचे तीर्थक्षेत्र बनलेल्या छेली गावाचे दैवत श्री स्वामी समर्थ देव मात्र आपल्या मुक्काम अन्नक्षेत्र हलवण्याचा निर्णय घेतले. ग्रामस्थाचे कल्याण करून त्यांना सत्यबोध करून स्वामी महाराज आपल्या पुढील भ्रमंतीला निघाले. छेली ग्रामस्थाच्या दुःखाला पारा उरला नाही. जी अवस्था श्रीकृष्णाच्या गोकुळ सोडण्याच्या वेळी गोकुळवासियाची झाली होती, त्याहून बिकट अवस्था छेली ग्रामस्थाची झाली. स्वामीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामीवर विश्वास असेल तर आत्ता सबस्क्राईब करून लाईक कर व तू आहे स्वामीचे बाळ असं लिहा आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो. बाळा, प्रत्येक सूर्योदयाला श्री स्वामी समर्थ ध्यान कर, आशीर्वाद मिळेल. हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ नाम टाईप कर व भक्तांनी ज्यांना याच्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांना दर्शन दिले. कोणाला श्री विठू माऊलीच्या रूपात त्याने दर्शन घडले, तर कोणाला भगवान विष्णूच्या स्वरूपात, तर कोणाला भगवती देवीच्या स्वरूपात. प्रत्येक मानवाने सद्गुरू मुखातून ज्ञान प्राप्त करावे व मानव जन्म सार्थकी लावावा, यासाठी कृपासागर श्री स्वामी समर्थ सद्गुरू या कलियुगी आजही कार्यरत असून विविध भक्ताच्या माध्यमातून भक्ताचा उद्धार करण्याचे कार्य निरंतर करीत आहेत. आपले मन निर्मळ आणि निस्वार्थ ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करावा, म्हणजे आपल्याला ही स्वामी महाराज आपलेसे करतील. आशीर्वादाचा हात नेहमी डोक्यावर ठेवतील. बाळा, सहमत असतील तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको. स्वामीच्या मार्गदर्शनानुसार चालत आहेस तर बाळा काळजी करू नकोस. तुला आहे माऊलीचा खास आशीर्वाद. 22 वर्षाच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. तेथे त्याने जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष परब्रह्म सामान्य माणसात राहून आपल्या लेकरांना आयुष्यभरासाठी अभिवचन दिले. सर्वांचे कल्याण केले. प्रस्तुत पारायण पोथीचा रोज एक अध्याय वाचावे. स्वामी प्रकट दिनी सप्ताह आवश्यक पारायण करावे. तुमचे दिवस नक्कीच बदलतील. प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती कथा समस्त स्वामी भक्तापुढे मांडणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक लेकराने सद्गुरू मुखातून निजज्ञान प्राप्त करावे व मानव जन्म सार्थकी लावावे. रोज पाठ झाल्यावर दिवसभर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या सिद्ध मंत्रांनी स्वामीचे अनुसंधान करावे. कुणाच्या वाईट विचाराने तुझं काही वाईट होणार नाही, मात्र तुझ्या चांगल्या विचाराने इतराचे चांगलं होईल. जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही स्वामी कुटुंबात सहभागी व्हाल हे ध्यानात ठेवा. या पुढचे कर्म करशील तर खरंच मला आनंद आहे. जे योग्य वाटते ते तुझ्यासाठी मी साध्य करेन. एकमेव मार्ग आहे. मी सांगितलेल्या त्या मार्गावरती तू खरा उतरलास तर सगळं काही सोपं आहे. मी न्यायाचा देव आहे, जो वेळ आल्यावर योग्य न्याय देणारच. वाईटची संगत सोपी वाटत असली तरी या युगात त्याचे परिणाम वाईटच आहेत. आणि जर का तुम्ही मार्ग चुकत असला तरी तुला माहीत आहे
हे मला आवडत नाही. सतत धावत आहे, हे जरा थांबव. किती पळशील प्रकट दिनापर्यंत, एवढं तरी काम कर विचारात. स्वतःला एवढंही गुंतवून घेऊ नकोस की जगणं विसरशील. सगळ्याच गोष्टीत आनंद देतात असं नाही. आनंदाने केलं तर तुझ्या सगळ्या गोष्टी आपोआप आनंदी होतील. संकल्प करून 7 दिवस दीप आकून ठेव. जी प्रचिती तू आता घेतलीस आहेस ते उत्कृष्टपणे निभवून घे. ह्यासाठी मानसिक व शारीरिक ब्रह्मचर्य पाळ. तुला कायम सुखी राहण्याचे वरदान स्वामी देत आहेत. हाक दे, केव्हाही तुझ्या हाकेला धावून येत आहेत. जे सत्य आहे, तुझ्या हिताचं आहे, तेच तुला सांगत आहे. हो असेल तर सांग, मी सहमत आहे. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. सॉरी भक्तांनो, तुम्हाला संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. जय गिरिजापती, भवानी शंकर, शिवशंकर शंभो.